बदलेल. नमस्कार. करिअर मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करिअर मंत्रा या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे हा उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांच्या समोर करिअरचा एक मोठा प्रश्न असतो, त्यांच्या पालकांच्या समोर हा प्रश्न असतो आणि त्यातून जर का हे करिअर वैद्यकीय क्षेत्रामध्ये करण्याचं जर का विद्यार्थ्याच्या समोर असेल तर पालकांच्या दृष्टीनं हा खूप चिंतेचा पण विषय होऊन बसतो, कारण यासाठी लागतं ते योग्य मार्गदर्शन. आणि याच कारणासाठी याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळण्यासाठी आज आमच्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अमित कांबळे. कांबळे सर, तुमचं महाराष्ट्र वनमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, थँक्यू. कांबळे सरांचा जर थोडक्यामध्ये परिचय करून द्यायचा झाला तर कांबळे सर हे AK एज्युकेशन कन्सल्टन्सीचे चेअरमन आहेत, अर्थातच MD आहेत. त्यानंतर रशियातल्या वोल्गोग्राड या युनिव्हर्सिटीतून त्यांनी आपलं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण हे सगळं पूर्ण केलेलं आहे. ते स्वतः 16 वर्ष रशियामध्ये राहिलेले आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांना ते आजही मार्गदर्शन करतायत. जवळपास 30 देशांमध्ये कांबळे सर जाऊन आलेले आहेत. केवळ जाणं हा उद्देश नव्हता, तर त्या 30 देशांमधून एज्युकेशनचा तिथला पॅटर्न काय आहे याचा सगळ्याचा रिसर्च त्यांनी केलेला आहे आणि आपण तो भारतामध्ये आणून इथल्या विद्यार्थ्यांना आपण फॉरेनमध्ये कशा पद्धतीने शिक्षण मिळू शकेल याचा प्रयत्न ते या माध्यमातून करतायत. आतापर्यंत AK एज्युकेशननं 700 विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. अब्रॉड एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून त्यांचं नाव हे अतिशय मोठं आहे. आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मोस्ट प्रॉमिसिंग ओव्हरसीज मेडिकल एज्युकेशन कन्सल्टंट इन इंडिया हा पुरस्कार सुद्धा त्या AK एज्युकेशनला देऊन गौरवण्यात आलेला आहे. असा एकूण सगळा जर आपण परिचय बघितला तर आपल्याला मेडिकल क्षेत्रातलं योग्य मार्गदर्शन आज कांबळे सर आपल्याला नक्की करू शकतील. कांबळे सर, पहिलाच प्रश्न असा आहे की AK कन्सल्टंट जे आहे, AK एज्युकेशन कन्सल्टंट जे आहे, हे आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, मराठी विद्यार्थ्यांना आज रशियासारख्या ठिकाणी एज्युकेशनसाठी पाठवतायत. रशियाच का निवडलाय किंवा कझानच का? रशिया हा भारताचा खूप जुना मित्र आहे, टाइम टेस्टेड फ्रेंड रशिया आहे. आपले 50 वर्षाहून अधिक विद्यार्थी ऑलरेडी त्या शहरात किंवा त्या देशात जाऊन शिकत आहेत आणि शिकून इथं येऊन त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. आणि इंडियाच्या बाहेर आपला सगळ्यात रिलायबल पार्टनर जो आहे तो रशिया आहे. इतर देशही आहेत, पण रशिया हा इंडियाचा टाइम टेस्टेड फ्रेंड आहे, म्हणून रशिया. मग मला सांगा की AK एज्युकेशन कन्सल्टंट हे आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना, मराठी विद्यार्थ्यांना मध्य युरोपमधल्या कोणत्या युनिव्हर्सिटीज तुम्ही त्यांना सजेस्ट करता? रशिया हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. जो युरोपच्या जवळ आहे त्याला म्हणतो आपण युरोपियन पार्ट ऑफ रशिया. त्याचप्रमाणे सायबेरिया आणि एशियन पार्ट ऑफ रशिया. सगळ्यात चांगलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे युरोपियन पार्ट ऑफ रशियामध्ये आहे. आणि रशियाच्या तशा 4 राजधानी आहेत, म्हणजे मॉस्कोमध्ये 3 युनिव्हर्सिटीज आहेत, मेडिकल युनिव्हर्सिटीज. त्याचप्रमाणे सेंट पीटर्सबर्ग, कझान शहर म्हणजे रशियाची ही 3री राजधानी आहे, तिथं 2 युनिव्हर्सिटीज आहेत, कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कझान फेडरल युनिव्हर्सिटी. आणि 4थी राजधानी ही निझनी नोव्हगोरोद आहे आणि तिथं आहे निझनी नोव्हगोरोद स्टेट मेडिकल अकॅडमी. ह्याच्या व्यतिरिक्त अजून 50 अशा युनिव्हर्सिटीज आहेत जे रशियाच्या मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीज आहेत. बट काही युनिव्हर्सिटीजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जसं पाहिजे तसं नाही आहे किंवा बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये फुल टाईम इंग्लिश लँग्वेजमध्ये शिकवलं जात नाही. म्हणून आम्ही प्रेफर करतो की आपले मराठी विद्यार्थी हे कॅपिटल सिटीमध्ये असले तर त्यांना एक्सपोजर आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं अवेलेबल होईल. बरोबर आहे की मराठी विद्यार्थी हे जर का कॅपिटल सिटीमध्ये असतील तर त्यांना एकूणच सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं मिळू शकेल. पण आता याच्यातनं मग असा एक मुद्दा येतो की फी आणि मार्क्स ह्याच्या काय अटी आहेत? इंडियन गव्हर्नमेंटने म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जी पात्रता ठरवलेली आहे, विद्यार्थी जो परदेशाला जाऊन त्याचं वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतो, दॅट इज 50% मार्क्स इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, 12वी सायन्स पास. कुठल्याही प्रकारचे डोनेशन किंवा कॅपिटेशन फी नाही आहे. कुठल्याही प्रकारची कॉमन एंट्रन्स टेस्ट किंवा CET ची परीक्षा
ॲडमिशनसाठी लागत नाही. जो खर्चाचा प्रश्न आहे, अंदाजे 3.25 ते 3.5 लाख ही कॉलेजची फी, त्याचप्रमाणे त्यांचं हॉस्टेल आणि मेडिकल इन्शुरन्स हे 3.25-3.5 लाखापर्यंत प्रत्येक वर्षी लागू शकतं. आणि त्यांच्या वैयक्तिक खर्चाला आपण 6 ते 10 हजार रुपये, म्हणजे त्यांचं जेवण, त्यांचं इंटरनल ट्रान्सपोर्टेशन, त्यांचे मोबाईल रिचार्ज किंवा इतर त्यांचा जो वैयक्तिक खर्च आहे हा आपण पकडू शकतो 6 ते 10 हजार रुपये. म्हणजे वर्षासाठी जर आपण खर्च बघितला तर 4 ते 4.25 लाख रुपये लागू शकतात. 6 वर्षाचा हा कोर्स आहे, म्हणजे 24 ते 25 लाख रुपये ह्या पूर्ण कोर्ससाठी लागू शकते. एकूण टोटल जर आपण याचा जर पूर्ण विचार केला 6 वर्षांचा, तर एक 25 लाखापर्यंतची गुंतवणूक त्याच्यासाठीची आहे. बरोबर, निश्चितच. बरोबर. आता मला सांगा की सीईटीचा मगाशी आता तुम्ही उल्लेख केलात बोलता बोलता, सीईटीच्या तयारीसाठी विद्यार्थी गॅप घेतात. बरोबर. आणि पुन्हा ते मग भारतामध्ये येऊन प्रवेश घेण्याची धडपड करतात. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा? आता हा जो गॅप घेण्याचा जो हा पॉइंट आहे, ॲक्च्युली खूप पर्सनल आणि खूप सेन्सिटिव्ह हा टॉपिक आहे. जर मला वैयक्तिक विचारलं तर गॅप घेणं फारसं योग्य नाही आहे, कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपलं प्रायमरी एज्युकेशन हे 4थी पर्यंत आहे, सेकंडरी हे 5वी ते 10वी आणि हायर सेकंडरी 11th आणि 12th. म्हणजे जो विद्यार्थी 5वीत जातो, जेव्हा त्याचं एज अराउंड 10-11 इयर्सचा तो जेव्हा असतो, तेव्हा त्याला ऑलरेडी माहीत असते की 12th नंतर, म्हणजे 6-7 वर्षांनंतर मला ही एक एक्झाम द्यायची आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण म्हणतो, आणि ती पास झालो तरच मला माझं कंप्लीट होणार आहे. आता जे विद्यार्थी पास होतात ह्या एक्झाममध्ये, तर ह्या विद्यार्थ्यांना तेच कॉलेज जे त्यांच्या आवडीचं असेल किंवा त्यांच्या सिटीमधलं किंवा त्यांच्या स्टेटमधलं असेल असं नाही आहे. म्हणजे त्यांचे प्रश्न देखील वेगळे आहेत. आणि पालकांना किंवा स्कूल्सला, कॉलेजेसला किंवा त्यांच्या रिलेटिव्सला ऑलरेडी माहीत असतं की बरेच फोर्सेस लागलेले असतात एक विद्यार्थी घडवायला. तर जर 7 वर्षानंतर जर आपला रिझल्ट सीईटीमध्ये तसा लागला नाही, तर त्याला कारणीभूत कुठं तर कदाचित स्टुडंट असू शकतं, कारण ती त्याची जबाबदारी असते पास होण्याची. ऑफकोर्स जर गॅप त्यांनी घ्यायचं ठरवलं तर 7 वर्ष हे जे आहे पिरियड, हा फाउंडेशन असतो त्याचा, म्हणजे त्याच्या नॉलेजवर त्यांनी ही परीक्षा दिलेली असते. जर 1 वर्ष किंवा 6 महिने किंवा 2 वर्ष 3 वर्ष जर गॅप घेतला तर त्यांनी रिझल्टमध्ये अजून किती सुधारणा येईल हाही देखील एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि आपल्याला माहिती आहे ही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. सो जेवढा लवकर तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट कराल तेवढं बरं. म्हणजे कसं आपण पॅरलल जर हे आपण बघूया की जर सीईटी किंवा नीटमध्ये जर एक विद्यार्थी नापास झाला तर त्याच्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. ऑफकोर्स सगळेजणच काय रशियाला किंवा परदेशी येणार नाही, जाणार नाही. हां, पण ज्यांना पॉसिबिलिटी आहे की मेंटल प्रिपरेशन ज्यांचं आहे की बाबा आणि हार्ड त्यांची विल आहे खूप की त्यांना डॉक्टरच बनायचं, त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. कारण इथून जाताना त्यांना कुठल्याही परीक्षा द्यायची गरज नाही आहे, पण आल्यानंतर तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागते जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया कंडक्ट करत असते, आणि ती पास झाल्यानंतर आपण इथं आपला व्यवसाय डॉक्टरकीचा करू शकतो. सो पॅरलल आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. जर इथं अपयशी ठरला तर स्क्रीनिंग टेस्ट तर तुम्ही पास व्हा, असं ते म्हणजे इतकं सुंदर तुम्ही सांगता आहात की एक तर तुमचं एके एज्युकेशन कन्सल्टन्सी ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म खरं तर तुम्ही क्रिएट केलेला आहे. आणि हा सगळा प्लॅटफॉर्म हा तुम्ही तुमच्या संशोधनातनं पुढे आणलेला आहे. म्हणजे आज विद्यार्थी ऍडमिशन मिळाली नाही किंवा माझं करिअर इथे थांबलं गेलं असं होणार नाही. ज्याची ती परिस्थिती आहे तोच फॉरेनमध्ये जाऊन करिअर करू शकतोय. हे असताना आता मला समजून घ्यायचंय की रशियामध्ये जर मला करायचा आहे हा कोर्स, तर याची ऍडमिशन प्रक्रिया ही कशी आहे? ऍडमिशन प्रोसिजर ही सोपी आहे, फार अशी काय. कारण जुलैमध्ये साधारणतः माझ्या मते याच्या सगळ्या प्रोसेस सुरू होत असाव्यात ना? हो, ऍडमिशन 1 जून पासून स्टार्ट झालेले आहेत. रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन स्टार्ट होतात आणि जुलैच्या मिड किंवा एंड पर्यंत ऍडमिशन क्लोज होतात. प्रोसिजर सिम्पल आहे. आपले 10वी 11वी आणि 12वीचे डॉक्युमेंट्सच्या बेसिसवर तुमचे ॲडमिशन होत असतात. आणि 3 जूनला आमचा पुण्यामध्ये ॲडमिशन राऊंड आहे. अवश्य ज्यांना ॲडमिशन करायचं आहे, ऑफकोर्स मी तिथं वैयक्तिक असणार आहे, तुम्ही येऊन तुमचे पेरेंट्स आणि विद्यार्थी असणं आवश्यक आहे. आणि 12th स्टँडर्डमध्ये जसं मी सांगितलं की 50% मार्क्स असले तर ते त्यांचं ॲडमिशन तिथं फायनलाइज करू शकतात. आता आपण मगाशी एकूण साधारणतः खर्च काय येतो वर्षाला, करेक्ट, हे आता आपण बघितलं. करेक्ट, ठीक आहे. ज्यांना हे परवडणार
परवडणार आहे ते लोक हे करतातच आहे. Correct. पण शेवटी याच्यासाठी सगळे कोणी ना कोणीतरी लोन वगैरे या प्रोसेसमध्ये जातही असेल. Correct. तर अशा वेळी बँकांकडनं एज्युकेशनल लोन ज्याला आपण म्हणतो, कारण आता सगळीकडे ते घेतलं जातं. Correct. तर अशा पद्धतीचं लोन रशियातल्या कोर्ससाठी उपलब्ध होऊ शकतं का? जे चांगले युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे जसे प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत, WHO मान्यता प्राप्त आहेत, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त जे युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांना आपल्या नॅशनलाइज्ड बँक्स आणि सगळ्या बँक्स ऑलमोस्ट लोन्स देतात. ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर जे विद्यापीठाचं असतं ते जर आपण एकदा बँकला सबमिट केलं तर जी रिक्वायरमेंट एका कॅन्डिडेटची आहे त्याच्यातलं 80% बँक देऊ शकतं आणि 20% हा पालकांना खर्च करावा लागतो. पण ॲडमिशन लेटर आणि ॲडमिशन कन्फर्मेशन असणं ते खूप गरजेचं आहे. Yes. आता मुद्दा एक असा आहे की नीटची जी परीक्षा आहे त्याच्यासाठीचे जे विद्यार्थी त्या परीक्षेला आहेत Correct. ते रिझल्टची वाट बघत असतात आणि बरोबर. साधारणतः रिझल्ट हा त्यांचा ऑगस्टमध्ये वगैरे येतो. बरोबर. आणि आपले सगळे कोर्स सप्टेंबर पासून लगेच सुरू आहेत. Correct. मग अशा वेळी त्या विद्यार्थ्यांनी नेमकी त्याच्यासाठीची काय तुमची प्रक्रिया राहणार आहे? कारण कालावधी कमी राहणार आहे म्हणजे बरोबर. रिझल्ट नंतरचा. करेक्ट. ऍक्च्युली जसं मी आपल्या मगाशीच डिस्कशनमध्ये झालं की मेंटल प्रिपरेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर एखाद्याला वाटत असेल की इथं ॲडमिशन मिळत असेल अवश्य त्यांनी इथं घ्यावं. बट आपल्याला माहिती आहे की जी ॲडमिशन प्रोसिजर आहे, ॲडमिशन कन्फर्मेशन झाल्यानंतर 15 दिवस आपल्याला ॲडमिशन लेटर यायला लागतात. त्यानंतर 1 महिना पासपोर्ट आणि त्याच्यानंतर 1.5 महिना विजा. म्हणजेच काय होणार की हे विद्यार्थी या वर्षी जाऊ शकणार नाही. कारण त्यांची प्रोसिजर जर आपण लेट सुरू केली तर 3 महिने लागणार आहेत त्यांची प्रोसिजर कंप्लीट व्हायला. बऱ्याचदा असं एजंट्स जे फसवे एजंट्स असतात की नीट नंतरही देखील तुम्ही ॲडमिशन करू शकता, काही जास्त पैसे थोडेसे घेतात आणि त्याच्यामुळं मग विद्यार्थ्यांचं करिक्युलमचं नुकसान होतं आणि ॲडॅप्टिबिलिटीला विद्यार्थ्यांना बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो अशा लोकांच्या मिसगायडन्सच्या अंडर आपण राहायला नाही पाहिजे. मला हे सांगा की चायना, फिलिपाईन, युक्रेन इथल्या शिक्षण पद्धतींमधले काय फरक आहेत? बरेच फरक आहेत. कारण जसं मी सांगितलं की 50 वर्षाहून अधिक वर्षांपासून रशियामध्ये विद्यार्थी जात आहेत, जाऊन शिकून पुन्हा येऊन त्यांचा व्यवसाय करत आहेत. 2006-07 पासून चायना ही इंडस्ट्रीमध्ये आली, रशियाला पाहूनच ह्या इंडस्ट्रीजमध्ये आलेल्या आहेत. आणि त्यांचे बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशनसाठी लोकल लँग्वेजचा वापर असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची मँडरिन लँग्वेज बरीच टफ आहे. त्याचप्रमाणे जसं तुम्ही किर्गिस्तान म्हणता, किर्गिस्तानचं इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर ते अजिबात तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि हे छोटे देश आहेत. म्हणजे रशियाच्या तुलनेच्या इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नाही आहे. त्याचप्रमाणे फिलिपिन्समध्ये डायरेक्ट मेडिसिन हा प्रकार नाही आहे. म्हणजे त्यांना पहिलं बॅचलर ऑफ सायन्स करावं लागतं, त्याच्यानंतर त्यांना नॅशनल मेडिकल ची एक NMAT ची एक एक्झाम द्यावी लागते आणि मगच त्यांचा प्रवेश होतो. तसं रशियामध्ये नाही आहे की 12वी झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही एंट्रन्स न देता तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. आणि हे वर्ल्ड मध्ये रँकिंग असलेल्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुमचं ॲडमिशन तुम्ही करू शकता. एक्झॅक्टली. मला आता पुढे त्याच विषयावर यायचं आहे की साधारणतः आपण बघतो की विदेशामधनं शिक्षण घेऊन जे परतलेली लोक आहेत त्यांना भारतामध्ये करेक्ट फारसा तसा वाव मिळत नाही, त्यांना तो मान मिळत नाही किंवा डॉक्टरांकडून सुद्धा त्यांना एक आदरभावाची वागणूक मिळत नाही. अर्थातच या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण कांबळे सरांकडनं घेणार आहोत. पण इथे एक करिअर मंत्रामध्ये छोटासा ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवान. Savsol, ultimate 40 oil technology, fully synthetic, first time made in India. Savsol, world class lubricants from Savita. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला, वारकऱ्यांच्या भक्तीचा मेळा रंगला. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. याची देही याची डोळा, पालख्यांचा सोहळा. माऊलीचा गजर दिवसभर आणि विशेष कार्यक्रम माऊली माऊली रोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त महाराष्ट्र वनवर.
जिव्हाळा जपणारी माणसं, सायकल शुद्ध अगरबत्तियां, प्रार्थनेची शुद्धता, VNS ग्रुप फलटण, हक्काची सावली देणारी माणसं, थेंबा थेंबात अमृत, शिवामृत. दंतमंजन आणि टूथपेस्ट. आधुनिकतेच्या युगात आता शेती होईल हायटेक. पारंपरिक पिकाला मिळेल तंत्रज्ञानाची जोड. शेतकऱ्यांच्या समस्येवर तज्ञांचं मार्गदर्शन. कृषी योजनांबरोबरच आंतरराष्ट्रीय पिकांची माहिती. शेतकऱ्यांचा मित्र कृषीवन. पहा फक्त महाराष्ट्र वनवर. कृषीवनचे सहप्रायोजक आहेत सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण. आणि माधुरी सोलार पुणे, अ स्पार्क ऑफ हॅपीनेस. काय आहे की मँगो अ डे किक्स अ डॉक्टर अवे हे राईम होत नाही म्हणून आपण ते वापरत नाही. म्हणून ऍपल अ डे आपण म्हणतो आणि ते चुकीच्या पद्धतीने वापरतो. ऍब्सोल्युटली. लोकल विचार केला पाहिजे तरच आपण जेन्युअनली ग्लोबल. म्हणजे लोकल संस्कृतीचा विचार केला पाहिजे. हो, लोकल सॉइलचा विचार, लोकल फार्मरचा विचार. तुम्ही या मातीतल्या, या संस्कृतीतल्या न्यूट्रिशनिस्ट आहात. येस, आमची माती आमची माणसं टाईप ऑफ न्यूट्रिशनिस्ट. येस. रुजुता दिवेकर या न्यूट्रिशनिस्ट आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. न्यूट्रिशनच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भारताला नवा विचार दिलेला आहे. सगळे योग आणि आयुर्वेद ह्याच्यावरतीच आम्ही कोर्सेस केले किंवा आपल्या ज्या सगळ्यांच्या आजा आहेत आणि आत्ताच्या लेटेस्ट हायटेक लॅब्स आहेत, दे आर ऑन द सेम पेज. आणि आपण हळद दूध पिताना आपण आपल्याला अगदी काय आपण बेकार 1000 वेळा आईने दिलं असेल पण आपल्याला त्याचं महत्व कळत. करेक्ट. एकदा ते $10 किंवा $12 टर्मरिक लाते म्हणून आलं की आपण ते एकदम प्राईडनी पितो. ग्रेट भेट फक्त महाराष्ट्र वनवर. धकाधकीचं जीवन आणि बदलत्या ऋतूत कसं आहे तुमचं स्वास्थ्य, यापैकी कोणती भेडसावतीये का तुम्हाला चिंता? काय खाऊ आणि काय नाही यामधून करून घ्यायची असेल तुम्हाला सुटका, तर पहा हेल्थ टाइम, सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता फक्त महाराष्ट्र वनवर. तुम्ही तुमच्या बायकोबरोबर विवो अग्रीमेंट साईन केलं का? करून घ्या. फॉर्च्यून विवो, इंडियाचं पहिलं डायबिटीज केअर ऑइल. मग आता शुगरवर कंट्रोल राहील, खाण्यावर नाही. करिअर मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सर, आपण मगाशी या मुद्द्यावर होतो की बाहेरनं जे विदेशातनं शिक्षण घेऊन येतात त्यांना भारतामध्ये फारसा वाव मिळत नाही. डॉक्टर लोकही इथले त्यांच्याकडे आदरभावाने बघत नाहीत. काय सांगाल? ॲक्च्युली तसं काही नाही आहे. आता डिपेंड करतं कुठल्या कॉलेजमधून आणि कुठल्या देशातून तुम्ही तुमचं एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे. आता जर ते मेड इन चायना असलं तर ऑफकोर्स डॉक्टरांची तशी भूमिका बघायची तशी नसणार आहे. बट रशियात विद्यार्थी जातात, बरेच वर्षे जातात, हे ऑलरेडी आपल्या डॉक्टर्सला माहीत आहे. आणि मी तर उलटा असं म्हणेन की आपले इंडियन डॉक्टर्स खूप सपोर्टिव्ह आहेत ह्या आयडियाबद्दल, कारण ही एक अपॉर्च्युनिटी त्यांना दिसत आहे. आणि जेव्हा आमचे विद्यार्थी इथं ओरिएंटेशनला येतात, त्यांच्यासोबत काम करत असतात, तेव्हा हे लोक त्यांना खूप सपोर्टिव्ह अँगलनी ते त्यांना मदत करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंडियन डॉक्टर काय विचार करतो हे महत्त्वाचं नसतं, कारण जेव्हा विद्यार्थी डॉक्टर बनून येतो तेव्हा त्यांना डॉक्टरांची सेवा करायची नाही आहे, त्यांना सोसायटी ॲट लार्ज शुड बी बेनिफिटेड. तर त्या अनुषंगाने हे विद्यार्थी रुग्णांच्या आणि सोसायटीच्या कामाला यायला पाहिजेत. आणि ऑफकोर्स सगळे इंडियन डॉक्टर्स जे आहेत दे आर व्हेरी सपोर्टिव्ह टुवर्ड्स दिस एज्युकेशन. स्मोलेन्स्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 2016 मध्ये एक आगीचं तांडव झालं, त्यामुळे अनेक पालक हे चिंतेत राहिले. बरोबर. अशा वेळी तिथल्या विद्यार्थ्याची सुरक्षा ही कशी राहते? स्मोलेन्स्क विद्यापीठासोबत आमचा काही तसा डायरेक्ट संबंध नाही आहे. वेगळी युनिव्हर्सिटी आहे, छोटं गाव आहे. म्हणून मी म्हणतोय की मेजर युनिव्हर्सिटीज ह्या कॅपिटलमध्ये आहेत, तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्या सेफ्टी सिक्युरिटी मेजर्स ह्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये भक्कम असते. जसं मी कॅपिटल्समध्ये सांगितलं की हॉस्टेल्समध्ये सिक्युरिटी गार्ड्स, त्याचप्रमाणे पोलीस पेट्रोलिंग बूथ, डॉक्टर ऑन कॉल, फायर एक्स्टिंग्विशर्स, त्यानंतर वॉटर स्प्रिंकलर्स, ह्या सगळ्या गोष्टींची ऑलरेडी सोय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना कम्फर्टेबल राहायसाठी बेड्स, फर्निचर, अटॅच टॉयलेट, बाथरूम, किचन्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आम्ही ज्या आमच्या विद्यार्थ्यांना ज्या युनिव्हर्सिटीज रेकमेंड करतो ह्या सिक्युरिटी आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम आहेत. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तिथल्या युनिव्हर्सिटींमधलं
कॉलेजचं टायमिंग काय असतं? म्हणजे आपल्याला इथली माहिती आहे, मला तिकडचं जाणून घ्यायचं. कॉलेज टायमिंग अंदाजे सकाळी 9ला कॉलेज स्टार्ट होत असतं आणि 2 टाईप ऑफ टीचिंग सिस्टीम त्यांचं आहे. सकाळी जे आहे त्याला एक टीचर जेव्हा 10 ते 12 विद्यार्थ्यांना शिकवतो त्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल क्लासेस. त्याच्यानंतर 1 ते 2 किंवा 12 ते 1 डिपेंड करतं टाईमप्रमाणे हे त्यांचं लंच ब्रेक असतं आणि त्याच्यानंतर त्यांचे लेक्चर्स असतात. म्हणजे एक प्रोफेसर सर्व फॉरेन विद्यार्थ्यांना जेव्हा लेक्चर्स देतात, सो दॅट्स कॉल्ड अ लेक्चर. आणि 4:30-5च्या दरम्यान हे विद्यार्थी परत त्यांच्या हॉस्टेल्सला जातात. मग मार्किंग म्हणजे जे काही ते शिकतात त्याचं मार्किंग आणि तिथल्या शिक्षणाची पद्धत ही कशी आहे शिकवण्याची? म्हणजे थोडक्यात मीडियम जे आहे इन्स्ट्रक्शनचं जे मीडियम आहे ही इंग्रजी माध्यमातून त्यांना शिकवलं जातं. पण रशियन भाषा त्यांना ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम शिकवली जाते. म्हणजे पेशंटशी कम्युनिकेशन करायला, लोकलशी कम्युनिकेट करायला. आणि जो मार्किंग सिस्टम जे तुम्ही म्हणताय, मार्किंग सिस्टम हे ग्रेड पॅटर्नमध्ये आहे. 5 ग्रेड म्हणजे आपल्या ॲब्रिव्हिएशन प्रमाणे 90 ते 100 मार्क. 4 ग्रेड म्हणजे 80 to 90 आणि 3 ग्रेड ह्याला 60 to 70 अशी ही ग्रेड सिस्टम आहे. आता टिपिकल मराठी एक प्रश्न आहे हां सर, की तिकडची मेसची पद्धत किंवा जेवणाची पद्धत ही काय आहे? इंडियन जेवण मिळतं, बट इंडियन जेवण हे युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करत नाही. कारण युनिव्हर्सिटी कुठल्याही एका कंट्रीला फेवरेटिझम करू शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की हे सगळ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटीज आहेत आणि जगभरातून तिथे विद्यार्थी शिकायला येत असतात. बट ऑफकोर्स बरेच ऑप्शन्स आहेत इंडियन विद्यार्थ्यांसाठी. काही लोक मेसमध्ये जेवण जेवू शकतात. काही लोक जे युनिव्हर्सिटीचे किंवा हॉस्पिटलचे जे कॅन्टीन्स आहेत तिथे सबसिडाइज रेटमध्ये जेवू शकतात. इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, इंडियन फूड जॉईंट्स आहेत तिथं, आणि सेल्फ कुकिंग. म्हणजे अशा बरेच पद्धती आहेत ज्यांनी इंडियन विद्यार्थी तिथं जेवण. म्हणजे मराठी माणूस उपाशी राहणार नाही, अजिबात नाही. बरं, तुम्ही मग अशी स्क्रीनिंग टेस्टचा उल्लेख केलात. स्क्रीनिंग टेस्ट काय असते? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जे विद्यार्थी परदेशी जातात त्यांना सगळ्यात पहिलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडून एक प्रमाणपत्र घ्यावं लागतं की ज्या विद्यापीठात तुम्ही शिकत आहात ते भारत सरकार मान्यता प्राप्त आहे आणि जे मार्क्सची रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करतात. आणि तुम्ही अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे की जिथं सगळे सिलेबस हा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यता प्राप्तीने चालत असेल तर ते तुम्हाला काय करतात, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट देतात. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांना एक परीक्षा द्यावी लागते जी 300 मार्क्सची मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स असतात आणि त्याचं मिनिमम पासिंग इज 50%. पास झालेला विद्यार्थी इथं त्याला प्रोव्हिजनल लायसन्स मिळतं आणि ही कॅन वर्क. जर काही कारणाने जर विद्यार्थी फेल झाला तर मल्टिपल अटेम्प्ट्स आहेत, वर्षातून 2दा ही परीक्षा घेतली जाते. मल्टिपल अटेम्प्ट्स आहेत आणि तो ही परीक्षा जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. मला सांगा की 9 लाखात MBBS, 12 लाखात MBBS एकूणच सगळा शिक्षणाचा जो कारभार चालतो, या सगळ्याच्या जाहिराती जर बघितल्या तर या जाहिरातींवर काय सांगाल तुम्ही की अशा पद्धतीचं सगळं वातावरण बाहेर आहे? ह्या सगळा एक बिझनेस गिमिक किंवा मार्केटिंग गिमिक आपण ह्याला म्हणू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की कुठलेही मेडिकल कॉलेज भारतातलं असू देत किंवा भारताच्या बाहेर असू देत, कुठलीही शाळा कुठलेही कॉलेज प्रत्येक वर्षाची फी प्रत्येक वर्षालाच घेतं. म्हणजे असं काय होत नाही की आपण जर पहिलीला ॲडमिशन घेतलं तर 10वीपर्यंत फी भरा मग एवढं पॅकेज, 11वीला घेतलं तर 12वीची पण एकत्र भरा, असं काय होत नसतं. सिमिलरली हे पॅकेजिंग सिस्टीम हे जे आहे हे चुकीचं आहे. कारण जर आपण बँकेला जरी विचारलं, लोन जर घ्यायचं म्हणलं आणि जर आपण बँकला सांगितलं की तुम्ही आम्हाला पॅकेजमध्ये पैसे द्या, तर बँक देखील तसं देणार नाहीये. कारण प्रत्येक वर्षाला ही अकॅडमिक जी रिक्वायरमेंट आहे ही ग्रोथ नॅचरल असणार आहे. फर्स्ट इयरपासून सेकंड पासून थर्ड. तर अशा ॲडव्हर्टाइजमेंट्सला आपण बळी नाही पडायला पाहिजे. आणि आपण एज्युकेटेड सोसायटी आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला पाहिजे की त्या वर्षाची फी त्या वर्षालाच भरायला पाहिजे. एकूण छोटे छोटे प्रश्न असतात जेव्हा विद्यार्थी बाहेर शिकत असतो तेव्हा. तो आजारी पडला तर काय? आपल्याकडं प्रत्येक स्टुडंटला एक आरोग्य विमा असतो आणि त्या ह्याच्यात जर तो आजारी पडला तर ही कॅन इन्व्हाइट अ डॉक्टरला तो त्याच्या रूममध्ये बोलवू शकतो आणि आवश्यक जी काय त्याला ट्रीटमेंट लागत आहे ती त्याला तिथे मिळू शकते. मला सांगा डॉक्टर, शैक्षणिक वर्ष त्यांचं कधी सुरू होतं, सुट्ट्या कधी असतात आणि त्यांच्या लायब्ररीमध्ये भारतीय पुस्तकं असतात का वाचण्यासाठी? सगळे जे इंडियन ऑथर्सचे बुक्स आहेत ते सगळे लायब्ररीमध्ये आहेत. सप्टेंबर 1ला कॉलेज स्टार्ट होतं, डिसेंबरपर्यंत त्यांचं सेमिस्टर असतं. जानेवारीमध्ये विंटर एक्झाम, त्यानंतर एक 15 दिवसाची सुट्टी असते. 1 फेब्रुवारी ते 30 मे हे त्यांचं सेकंड सेमिस्टर असतं. जूनमध्ये फायनल एक्झाम
आणि जुलै ऑगस्ट ही 2 महिन्याची सुट्टी असते. त्या सुट्टीला विद्यार्थी इंडियात परत येऊ शकतात. आता मला सांगा की इथनं जेव्हा विद्यार्थी जातात करेक्ट, तेव्हा त्यांच्याबरोबर रशियाला जाताना प्रयाण करताना कोण बरोबर मी असतं? स्वतः त्यांच्यासोबत जात असतो आणि तुम्ही तिथं स्वतः जाता? 6 महिने मी त्यांच्यासोबत तिथं राहत असतो, कारण प्रत्येक रिक्वायरमेंट विद्यार्थ्याची वेगळी असते आणि ॲज अ पेरेंट तिथं ते कुणाला ओळखत नसतात. सो मी त्यांच्याबरोबर जाऊन तिथं 6 महिने मी त्यांच्यासोबत असतो. आता मला सांगा की भारतीय पेशंट आणि हॉस्पिटल यांना भेटी दिल्या जातात का? ऑफकोर्स जेव्हा विद्यार्थी इंडियात येतात सुट्टीला, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही आता बरेच विद्यापीठांबरोबर आणि इंडियन हॉस्पिटल्सबरोबर टायअप आहेत. मग त्यांना एक ओरिएंटेशन कोर्स दिला जातो की इथलं हॉस्पिटल्स कसे चालतात, इकडचे डॉक्टर्स कसे काम करतात. सो 6 वर्षानंतर आल्यानंतर त्यांना एकदम ते गोंधळून जाऊ नयेत म्हणून हा ओरिएंटेशन कोर्स त्यांना दिला जातो. सर धन्यवाद की तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. आपण बघितलं की जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर रशियासारख्या ठिकाणी अत्यंत सुंदर ऑप्शन आहेत आणि AK एज्युकेशन कन्सल्टन्सी हे त्याच्यामध्ये अत्यंत उत्तम काम करत आहे. आज करिअर मंत्रामध्ये आपण इथंच थांबूयात.